हाय एव्हरीवन, आय एम श्वेता मस्के दिस साइड. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो खरंच खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. खूप जणांची रिक्वायरमेंट होती की ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून आम्ही मेकअपमध्ये कोणते टोनर यूज करू शकतो किंवा स्किन केअरमध्ये कोणते टोनर ॲड करू शकतो. ह्या सर्व टोनरच्या बाबतीमध्ये हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला बिलकुल पण स्किप न करता हा व्हिडिओ पाहायचा आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्किन केअरमध्ये कोणते टोनर तुम्हाला ॲड करायचे आहेत, मेकअप करताना कोणते टोनर ॲड करायचे आहेत, या सर्व गोष्टींचा जो डिटेल आहे, सर्व प्रोडक्टचे डिटेल्स तुम्हाला विथ कॅप्शन सहित लिंक सहित विथ कॅप्शनमध्ये लिंक सहित तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की मी स्किन केअरमध्ये कोणता टोनर यूज करते. तर तो आहे हा टोनर, तुम्ही बघू शकता. हा बायोटिकचा टोनर आहे, कुकुंबर. अगदी रिजनेबल प्राईजमध्ये असल्यामुळे आपण ह्याला ॲड करू शकतो. याची प्राईज आणि याचा पिक्चर्स मी तुम्हाला मेन्शन करेन किंवा स्क्रीनवरती शो करेन. याच्यामध्ये काय बेनिफिट्स आहेत, तुम्ही जर स्किन केअरमध्ये तुम्ही काहीच यूज करत नाही, खूप कॉस्टलीसुद्धा टोनर असतात, त्यामुळे अगदी तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये, अफोर्डेबल प्राईजमध्ये जर काही ॲड करायचं असेल, जर तुम्ही फर्स्ट टाईम स्किन केअरला स्टार्टिंग करत असेल आणि जर तुमची स्किन ऑइली असेल तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करू शकता. बट याचं कसं आहे, फॉर नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी हे टोनर जातं, त्यामुळे तुम्ही यूज करू शकता. इथे मेन्शन आहे, तुम्हाला टोनर घेताना इथं मेन्शन केलेलं आहे, ते पाहूनच घ्यायचं आहे. प्लस हे ऑइली स्किनसाठीही जातं, कारण की पोर टाईटनिंग दिलेलं आहे. माझ्या फेसवरती थोडेसे पोर्स होते, ते मिनिमाइज झाले आहेत खूप चांगल्या पद्धतीने. त्यामुळे मी सांगते की हे ऑइली स्किनला सुद्धा जातं आणि नॉर्मल स्किनला सुद्धा जातं. तुमची ऑइली स्किन असेल तरी तुम्ही यूज करू शकता आणि ड्राय असेल तरी तुम्ही यूज करू शकता. तर हे कुकुंबर टोनर असल्यामुळे, आणि विशेष म्हणजे हे बायोटिकचं आयुर्वेदिक आहे, पण हे स्प्रे बेसमध्ये नाही आहे. तुम्ही बघू शकता कॉटन पॅड्स राहतात किंवा कॉटनने तुम्हाला हँडवरती घेऊन वगैरे अप्लाय करावं लागेल. हे तुम्हाला स्प्रे बेसमध्ये भेटणार नाही. तर बघू शकता याची बॉटलची साईज अशी आहे आणि हे किती ml आहे हे पण तुम्हाला मी सांगते. 120 ml आहे, इथं मेन्शन केलेलं आहे. क्वांटिटी पण छान आहे, तुम्ही नक्कीच हे यूज करू शकता आणि अफोर्डेबल. अगदी प्रोफेशनल टोनर आहे. आणि विशेष महत्त्वाची याची गोष्ट अशी की जी तुमची स्किन अनइवन असते, जेणेकरून की मेकअप करताना जर आपली स्किन अनइवन असतील, ओपन पोर्स जास्त असतील आणि एखादी डेड स्किन वगैरे असेल, ते सगळं रिमूव्ह करण्याचं काम करतं. जे आपण फेशियलमध्ये वगैरे जसं इमॅजिन करतो की डेड स्किन रिमूव्ह होते, त्या प्रकारे नाही. तर एक हलकंसं ग्लो आपल्या फेसवरती आणण्याचं काम हे टोनर देतं. याची पॅकेजिंग खूप सुंदर आहे आणि महत्त्वाचं हे स्प्रे बेसमध्ये आहे. मी आता माझ्या फेसवरती काहीच अप्लाय केलं नाही. तर आपल्याला यूज करायच्या आधी असं शेक करायचं आहे आणि आईज क्लोज करून तुम्ही बघू शकता. तुम्हाला हलकंसं इथं ओलं झालेलं दिसत असेल, आता सुकून जाईल ते आपोआप. हे असं शेक केल्यानंतर वरती थोडंसं इथं हे होतं, जमा होतं, तुम्ही बघू शकता फेससारखं. आणि याची जी क्वांटिटी आहे तुम्हाला मी सांगते ही किती ml आहे. तर टोटल हे 100 ml आहे, इनफ आहे. इतकी क्वांटिटी तुम्हाला. आणि हे कोणत्या ब्रँडचं आहे तर क्युटी ब्युटी ब्रँडचं आहे, ग्लो टॉनिक म्हणून. विशेष गायक्लॉनिक ॲसिड आहे 5%, ज्याच्यावरती मेन्शन असतं 5% गायक्लॉनिक ॲसिड. हे नक्कीच तुम्ही मेकअप करताना यूज करू शकता. आपल्या स्किन केअरमध्ये सुद्धा हे ॲड करू शकता, काहीच नाही. तुमचं बजेट अगदी व्यवस्थित असेल तर तुम्ही हे ॲड करू शकता. याची जी प्राईज आहे ती 750 आहे.
इथं दिलेलं आहे. मी स्क्रीनवरती देखील दाखवण्याचा प्रयत्न करेल जर प्राईज जर व्यवस्थित झूममध्ये दिसत असेल तर हे 750चं आहे. तुम्ही नक्कीच हे स्किन केअरमध्ये ॲड करू शकता. ॲज अ तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तरीसुद्धा तुम्ही हे तुमच्या वॅनिटीमध्ये ॲड करू शकता. पाठीमागे इन्ग्रेडियंट वगैरे दिलेलं आहे. तुम्हाला जर डिटेलमध्ये वाचायचं असेल तर नक्कीच तुम्ही वाचू शकता. खूप छान आहे हे. मी स्वतः पण यूज करते, माझ्या क्लायंटला सुद्धा यूज करते. बेस्ट रिझल्ट आहे. याच्यानंतर जो टोनर येतो, आणखीन खूप सारे टोनर आहेत ते तुम्हाला दाखवते की मी टोनरचे जे बॉक्स आहेत ते का मी रिमूव्ह केले आहेत आधी, कारण की जर व्हिडिओ ऑन असताना जर काढलं तर इरिटेट होऊ शकतं की वेळ वाया जातो. तर व्हिडिओ तुम्हाला स्किप करायची गरज पडू नये याच्यासाठी मी आधीच काढलेले आहेत. परत एक जे टोनरचं आहे ते मी अनबॉक्सिंग केलेलं नाही, त्याचं मी अनबॉक्सिंग तुमच्यासमोर करते, तुम्हाला पण समजेल की किती टाईम जातो आपला. तर तुम्ही बघू शकता. हे आहे युरोप गर्लचं टोनर. युरोप गर्ल ब्रँडचं आहे. ग्लो टोनर आहे आणि याच्यावरती सुद्धा इथं मेन्शन आहे 5% गायक्लॉनिक ॲसिड. आणि याची जी प्राइस आहे 950 आहे. दिसलं असेल तुम्हाला, 950 आहे. आणि युरोप गर्लचे सुद्धा खूप सारे प्रोडक्ट खूप छान आहे, रिझल्ट पण छान आहे. आणि याची पॅकेजिंग ओपन केल्यानंतरने ही बॉटल बेसमध्ये येते. तुम्ही बघू शकता क्वांटिटी खूप जास्त आहे. तुम्ही क्वांटिटी बघू शकता. हे टोटल 250 ml आहे. तर तुम्हाला समजेलच की 250 ml ची क्वांटिटी पण तशीच असतात. हे सुद्धा ऑइली स्किनसाठीच आहे. तुम्ही स्किन केअरमध्ये ॲड करू शकता, तुम्ही मेकअप करताना ॲड करू शकता. इथं सुद्धा मेन्शन आहे 5% गायक्लॉनिक ॲसिड. पण हे बॉटल बेसमध्ये आहे, स्प्रे बेसमध्ये नाही. तुम्हाला सेम जसं बायोटिकचं टोनर होतं त्या प्रकारेच तुम्हाला हे कॉटन पॅड्सवरती घ्यायचं आहे आणि यूज करायचं आहे. बट कसं आहे की स्प्रे बेसमध्ये असेल तर खूप छान आपल्याला इझी पडतं. कॉटन पॅड्स आपल्याला कॅरी करावं लागते सोबत. जर आपण विसरलं ऑर्डरला गेल्यानंतर तर थोडं अवघड होतं. तशासाठी मला तर स्वतःला की स्प्रे बेसमधले जास्त प्रोडक्ट आवडतात, कारण की यूज करायला खूप इझी होतं आणि आपल्याला कॅरी करायला सुद्धा खूप इझी होतं. तर छान आहे. हे सुद्धा स्किन केअरमध्ये पण ॲड करू शकता, ॲज आपल्या व्हॅनिटीमध्ये पण ॲड करू शकता. नक्कीच तुम्ही ॲड करा. आणि याचे रिझल्ट कसे आहेत आणखीन मी यूज केलं नाही, त्याच्यासाठी मी तुम्हाला रिझल्ट नाही सांगू शकणार. बट 5% गायक्लॉनिक ॲसिड आहे आणि युरोप गर्लचं छान आहे. बट मला याचे रिझल्ट नाही माहिती. मी स्वतःवरती यूज केल्यानंतर नक्कीच तुम्हाला सांगेल. खूप छान आहे असं तर मला वाटते. क्युटी ब्युटीसारखंच असेल आय थिंक. कलर तर सेमच आहे दोन्हीचं, तुम्ही पाहू शकता. थोडंसं याचं डार्क आहे युरोप गर्लचं, लाईट आहे कलर. इन्ग्रेडियंटवरून समजेल तुम्हाला. इन्ग्रेडियंटचे याच्यावरती तर मेन्शन नाही केलं इन्ग्रेडियंट. आय थिंक बॉक्सवरती मी पाहून घेते. हां, बॉक्सवरती आहे. आणि याचं जर आपण पाहिलं डिफरंट आहेत इन्ग्रेडियंट, त्याच्यासाठी याचा कलर पण चेंज दिसतोय. वेगवेगळे ब्रँडचे असल्यामुळे रिझल्ट वेगवेगळेच असणार. आपण जज नाही करू शकत कोणत्या प्रोडक्टला किंवा कोणत्या ब्रँडच्या प्रोडक्टला. तर मी नक्कीच हे यूज केल्यानंतर तुम्हाला याचा रिव्ह्यू नक्कीच देईन. तर आतापर्यंत हे बेस्ट आहे. तर आपलं नेक्स्ट येतं सर्वांचं फेवरेट असं टोनर. तर जे सर्वांचं फेवरेट टोनर आहे ते तुम्हाला माहितीच असेल की बऱ्याच मेकअप आर्टिस्टच्या व्हॅनिटीमध्ये ते दिसतं आणि स्किन केअरमध्ये पण आपल्याला दिसतं. आणि त्याचंच आता जे तुम्हाला मी आता शो करणार आहे ते टोनर. हे आहे पिक्सीचं टोनर. पिक्सीचं टोनर हे सर्वांचं फेवरेट आहे, बऱ्याच मेकअप आर्टिस्टचं सुद्धा फेवरेट आहे, तसंच माझं सुद्धा फेवरेट आहे. हे अगदी कमी क्वांटिटीमध्ये आहे, जसे तुम्हाला दिसते त्याच्यापेक्षा मोठ्या क्वांटिटीमध्ये बॉटल बेसमध्येच येतं. हे मोठ्या क्वांटिटीमध्ये पण तुम्हाला अवेलेबल होईल.
बट प्राईस पण तसंच आहे याची आणि त्याचं रिझल्ट पण तसंच आहे, त्यासाठी त्याची तेवढी प्राईस आहे. खूप छान रिझल्ट देतं. याची सुद्धा एकदा मेन्शन केलेलं आहे याच्यावरती सुद्धा 5% गायक्लॉनिक ॲसिड. तर जे पण घेणार आहे ते नक्कीच घ्या तुम्ही. ऑफकोर्स खूप बेस्ट आहे. ह्याची जी मॅन्युफॅक्चरिंग जी डेट आहे ती 2022 आहे, बट याची एक्सपायरी डेट जी आहे 2027 आहे. तर खूप जास्त इयर असल्यामुळे 27पर्यंत असल्यामुळे आता तर 24 चालू आहे. 22मध्ये हे बनलं होतं, बट इतक्या इयर तर आपण याला ठेवणार नाही व्हॅनिटीमध्ये, तुम्ही समजू शकता. आपण घेतलं आहे ऑफकोर्स यूज करण्यासाठी घेतलं आहे आणि संपून पण जातं. खूप छान आहे, लागतातच तेवढे. आणि आता तर ब्राईडला तर खूप जास्त आता समर सीझन असल्यामुळे लागतंच. आणि स्किन प्रेप खूप छान करावं लागतं. आपल्या स्किन प्रिपरेशनवरती सगळं मेकअप डिपेंड असतो. जर तुम्ही स्किन प्रिपरेशनमध्ये जर इकडे तिकडे समजू शकता, तुम्ही जर लक्ष नाही दिलं, तुम्ही व्यवस्थित जर स्किन प्रिपरेशन नाही केला तर तुमचा मेकअप पण तेवढा छान होणार नाही. मग त्याच्यासाठी तुमचे जे पण प्रोडक्ट आहेत ते अगदी व्यवस्थितच पाहिजे. जर तुमचं बजेट होत नाही तर तुम्ही हळूहळू घेऊ शकता. बट फिक्सीचं पण टोनर खूप छान आहे. माझ्यापेक्षा मोठी बॉटल जी येते याची अगदी जास्त क्वांटिटीमध्ये आहे आणि याची जी क्वांटिटी आहे हे 100 ml आहे. खूप छान आहे, बट याचं रिझल्ट पण खूप छान आहे. आणि बॉटल बेसमध्ये आहे, स्प्रे बेसमध्ये नाही. फिक्सीचे कोणते पण टोनर फिक्सीचे कोणते पण टोनर स्प्रे बेसमध्ये येत नाहीत, वॉटर बेसमध्ये येतात. त्याच्यासाठी तुम्हाला कॉटन पॅड नेहमी कॅरी करावं लागतं. त्याच्यामध्ये आपण हायगाय करू शकत नाही. तर आता जे तुम्हाला मी टोनर दाखवले आहेत त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही विचारायचं असेल, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचं आहे. आणखीन अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायचं आहे. आज मी जो टॉपिक घेऊन आले तुम्हाला टोनरच्या रिलेटेड, ते सर्व टोनर ऑइली स्किनसाठी आहेत. बट जे बायोटिकचं टोनर आहे ते नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी जातं. तर तुम्ही जर यूज करणार असाल तर नक्कीच त्याच्यावरती जे मेन्शन आहे त्याच्यावरून तुम्ही तुमच्या स्किनसाठी जातं का नाही ते तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ते घ्यायचं आहे. बट माझी ऑइली स्किन असल्यामुळे मी ते यूज करते आणि माझ्या व्हॅनिटीमध्ये ते आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की ड्राय स्किनसाठी जे टोनर येतात किंवा हायड्रेशन स्प्रे येतात, जे पण आहे त्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. बट तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि मेकअपच्या रिलेटेड, हेअरस्टाईलच्या रिलेटेड किंवा आणखीन कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल हे मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्या अकॉर्डिंगच मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणखीन जर तुम्हाला वाटलं की व्हिडिओ आणखीन डिटेलमध्ये पाहिजे ते सुद्धा तुम्ही मला सांगायला विसरू नका. बट मी खूप विचार केला की नक्की कोणत्या टॉपिकवरती आपला व्हिडिओ पाहिजे, त्यानुसार मी हा व्हिडिओ घेऊन आले. की माझं प्लॅनिंग होतं की चला तर आपण स्टार्ट करणार आहोत. तर टोनरचा व्हिडिओ मला करायचा होता खूप दिवसापासून, त्यामुळे मी हा व्हिडिओ केला आहे. बट लवकरच मी आणखीन माझ्या स्किन केअरचा पण व्हिडिओ घेऊन येईन. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच मला सांगायचं आहे. तर मी लवकरच घेऊन येईन. बिकॉज आता डेट्स बुक झालेले आहेत. ऑर्डर कंटिन्यू असल्यामुळे मी यूट्यूबवरती तेवढी ॲक्टिव्ह नाही. बट तुमची जर रिक्वायरमेंट असेल त्यानुसार मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन नक्कीच. आणखीन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगायचं आहे. आणि जे कोणी माझ्या इन्स्टा आय डीला फॉलो केले नाहीत त्यांनी माझ्या इन्स्टा आय डीला नक्कीच फॉलो करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या इन्स्टा आय डीची मी लिंक देणार आहे. आणि ज्यांना कोणाला जर ब्रायडल बुकिंग करायचं असेल त्यांनी माझ्या जो कॉन्टॅक्ट नंबर मी देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओन्ली फॉर व्हॉट्सअप. तर तिथे जाऊन तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुमचे ब्राईडची जी डेट आहे ती बुक करू शकता.
तर थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ खूप मोठा झाला असेल, आय एम सॉरी, बट तितकं पण शॉर्ट नाही घेऊ शकत मी. आज प्रयत्न केला आहे की अगदी समजेल असं तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा. आपले जे मेकअप ट्युटोरियलचे जे व्हिडिओ आहेत ते पण तुम्हाला जर पाहायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही मला सांगायचं आहे आणि त्यानुसार मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर थँक्यू गाईज. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. भेटूया अशाच एका नवनवीन व्हिडिओसोबत जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल आणि तुमच्या सर्वांना आवडेल असं. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणखीन जर नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून जे पण मी इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओ घेऊन येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. बाय बाय.